नमस्कार, कोकण सिरीजच्या ह्या 5व्या व्हिडिओमध्ये मी सई माझ्या टीमसोबत तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते। आपल्या मागच्या व्हिडिओत आपण गेलेलो गणपती बाप्पा आणि वेतोबांच्या दर्शनासाठी। तर तुम्हाला मी सांगितलेलं गेस करायला का आपले क्रिकेटचे देवता कोण आहे। तर ऑब्व्हियसली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची ही फेवरेट जागा आहे आणि ती जागा आहे परुळे गावात असलेल्या माछली फार्म स्टेज। त्यांनी त्यांचा एक वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवारांसोबत ह्याच जागेवर घालवला होता आणि ते सोशल मीडियावर टाकलेलं। सो हा खूप पर्सनल व्हिडिओ असणार आहे, माझा पर्सनल फेवरेट आहे की मला ह्याला शूट करताना तितकंच तुम्ही ह्या व्हिडिओला एन्जॉय कराल आणि ह्या निसर्गाच्या सान्निध्यात आमच्या खवय्यगिरीचं पण तुम्ही खूप आस्वाद घ्याल। नमस्कार, आज आपला चौथा दिवस आहे आणि आपण आहोत ह्या सुंदरशा नेचरनी भरभरलेल्या माछली फार्म स्टेज मध्ये। आणि इकडे माझ्यासोबत आहेत त्यांचे ओनर्स मिस्टर प्रथमेश आणि त्यांच्या मिसेस श्रेया सामंत आणि आपण यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारतोय। तर ह्याची सुरुवात एक साधारण 12-12.5 वर्ष आधी झाली। माझे आई बाप म्हणजे आम्ही ह्या होमस्टे सारखा चालवतो, मी माझे बायको आई वडील इव्हन माझे आजोबा सुद्धा यामध्ये त्यांचा पण हात आहे सगळं प्लांटेशन वगैरे करण्यामध्ये। तर माझ्या आई बाबांचा तो एका वेळेचा एक रिटायरमेंट प्लॅन होता जिथे आम्ही आमच्या घरातली रूम भाड्याने देऊन सुरुवात केलेली आणि त्यातून एक कॉन्फिडन्स आला की असं वाटायला लागलं की आपण करू शकतो। आपल्याकडे नारळ सुपारीची झाडं आहेत, अशी बाग आहे, असं सुंदर ओढा आहे आणि लोकांनाही खूप आवडतं आणि निसर्ग हा एक बेसिक राईट आहे माणसाचा आणि तो कुठेतरी त्याला एक तो मिळत नाहीये, हा अनुभव मिळत नाही शहरामध्ये। तर ते सुद्धा एक आमच्या डोक्यात होतं की हा अनुभव लोकांनी इथे येऊन घ्यावा। इकडचं आमचं सारस्वत पद्धतीचं जे जेवण आहे कोकणी मालवणी म्हणा त्याचा आस्वाद घ्यावा। श्रिया माझी आई स्वतः चुलीवर जेवण बनवतात आणि त्यांना पण आम्हाला सगळ्यांना होस्ट करायला खूप आवडतं। लवली, ते खूप महत्वाची गोष्ट आहे खरी। मग तुम्ही इकडे किती वर्षापासून? आणि 7 वर्ष झाली। ओके, तुमच्या लग्नाला 7 वर्ष झाली। सो तेव्हापासून तुम्ही इकडेच आहात। ओके, तुमचं किचनचं डिपार्टमेंट तुमचं आहे। हो। सो आज आपल्याकडे काय काय आहे इकडे लंच मध्ये, तुम्ही जर सांगू शकलात तर? सलाड आहे, ओके, राईस, हा, हे भाकरी आहे, हा, तांदळाची भाकरी, सोलकढी, ओके, डाळ, हा, आणि बांगड्याची आमटी, रवा खीर, हा, आणि कुळथाची उसळ। ओके ओके, कुळीत ज्याला बोलतो। कुळीतचं हा, त्याचं एक वेगळं व्हर्जन आम्ही घेतलेलं आहे, त्याचं पावडर असतं। कुरडाची पिठी म्हणून बोलतो आपण, जी मालवणमध्ये खूप फेमस आहे। भात, कुरडाची पिठी आणि तळलेला मासा, हे किलर कॉम्बिनेशन असतं, पण हे पहिल्यांदा ऐकलंय मी। फुल आहे, याची उसळ बनवली जाते की कुळथाचं सार बनवलं जाऊ शकतं। ओके, किंवा मग पिठी किंवा जरा जाड बनवलं तर पिठलंच होतं, त्याच्यामध्ये शेंगा वगैरे घालून। ओ वाव वाव। आणि वालीची भाजी, ओ हा, लोकल। आणि हे ना तिसरे असतात। हा हा, हो हो हो, ओ वाव, ओ ड्राय सुकवलेल्या तिसऱ्यांचा मासा, ओ ओके, सुपर्ब। ओ कॅबेजचा झुणका। इथे हे निरफणसाची काप। ओके, निरफणस हे पहिल्यांदा मी ऐकलेलं आहे, कारण का मला फणस खूप आवडतो आणि निरफणस इज समथिंग व्हेरी डिफरंट आय थिंक। आणि हे कोलंबी, तळलेली कोलंबी, सुपर्ब। सो हे सगळं बघून ना मला खूप भूक लागलेली आहे आता, तशी पण भूक लागलेली आहे आता, माझी भूक into 3 times झालेली आहे। सो विदाउट फर्दर अडू आम्ही सुरुवात करतो जेवणाला। खूप 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 धन्यवाद। तुमचं प्रॉपर्टीचं पण आम्ही आता थोडंसं हे घेऊ, म्हणजे आलोच आहोत तर निसर्ग पूर्णपणे एन्जॉय करू। इनफॅक्ट मी इकडे जेव्हा आली, चेक इन केलं, रूम मध्ये बसल्यावर ना मी थोडा वेळ 10 मिनिटं शांततेने बसून आय वॉज जस्ट
तो जो शांतता आहे, निसर्गाचं जे सुंदरता आहे ते डोळ्यांनी आणि म्हणजे मनाने सगळं स्वतःच्या मनात भरून घेत होती. कारण का हे इतकं सुंदर निसर्ग आम्हाला मुंबईत तर दिसतच नाही, बट रस्त्यापासून इतक्या जवळ, असं आत जास्ती पण नाहीये, जवळपासच आहे, बट इतकं शांततेत पीसफुल तुम्ही जे हे सुंदर विश्व तयार केलेलं आहे. आय वॉज जस्ट सोकिंग इट माय सेल्फ इन टू दॅट. सो थँक्यू. आणि आपण पुढचं तुम्ही दाखवालच आम्हाला टूर वगैरे, मला आवडेल. सो तुम्ही थोडा वेळ थांबा, आम्ही हे जेवण तुम्हाला इंट्रोड्यूस करून देऊ, पण तेव्हापर्यंत एक छोटीशी टूर घेऊन या ह्या सुंदर प्रॉपर्टीची. कसं वाटलं प्रॉपर्टी? फिरून आलात ना मस्तपैकी? आता फिरल्यावर थोडीशी भूक तर लागणारच. सो इकडे मी माझं ताट घेतलेलं आहे जे खूप ॲपेटायझिंग आहे आणि त्याच्यात खूप वेगळ्या छोट्या डिशेस आहेत. तर आपण व्हेजिटेरियनपासून सुरू करूया. ही आहे वाल पापडीची भाजी सुकी, एकदम खोबरं वगैरे घातलेली हिरवी. ही आहे हा आहे कोबीचा झुणका. हे खूप इंटरेस्टिंग आहे, मी कधी ऐकलं नव्हतं कोबीचा झुणका. कोशिंबीर, ऑफकोर्स कोशिंबीर खूप टेम्पटिंग वाटते. यांची भाकरी म्हणजे डाग वगैरे काहीच नाही आहे, एवढी छोटीशी अशी भाकरी आहे, मिनी साईज, तर आपण खूप भाकऱ्या खाऊ शकतो. हा इकडे नीरफणसाच्या कापा आहेत. मी फणस ऐकलेला, नीरफणस कधी नव्हतं ऐकलं. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तळलेल्या कोलंब्या माझ्या फेवरेट. हे जे आहे ना इकडे सुकट बोलतात ना, पण ह्याच्यात सुकट आहे ते तिसऱ्यांच्या आतला गर आहे, त्याला सुकवून मग त्याची भाजी केलेली आहे. म्हणजे आपले सोडे वगैरे कसे असतात सुकं कोलंबी, त्याच कॉन्सेप्टमध्ये. त्याच्यावर सुकट आणि बटाटा हे खूप सुपर कॉम्बिनेशन असतं आणि त्याच्यावर भाकरी, बस लाईफ सॉर्ट होऊन जाते त्याच्यात. सो आणि हा सोलकढी तर आपण विसरूच नाही शकत. सो आता मी माझं लंच एन्जॉय करते ह्या मस्त वाळ्याच्या बाजूला. सर्वात पहिलं मी सुरू करणार आहे सोलकढीने. ही थोडीशी आय थिंक खूप वेळ ठेवल्यामुळे अशी हे झाली आहे, मिक्स झाली आहे तशी. सुपर, मला खूप आवडते सोलकढी आणि ही खूप सुंदर आहे. म्हणजे याच्यात मिरची, कोकम, नारळाचं दूध, इकडे लागत नाहीये मिरची, अशी तिखट वगैरे नाहीये, पण त्याचा फ्लेवर खूप मस्त येतोय. सो ह्याचे मल्टिपल ग्लासेस होणार आहेत. खूप सोलकढी पिणार आहे मी इकडे जी भाकरी घेतली. आता सुरुवात करते मी व्हेजिटेरियनपासनं. आय से सर्वात बेस्ट गोष्ट शेवटी ठेवतो ना आपण बोलतो, तसं मी नॉनव्हेज शेवटी ठेवणार आहे. आता मी ह्या वालाच्या भाजीवर सुरुवात करते. आजीच्या हातची चव जी असेल ना, तीही मला आठवलेली आहे ह्या वालाच्या भाजीतून. ओलं खोबरं, मस्त हिंगाची फोडणी, आणि ते वाल पण मस्त असे कोळे कोळे आहेत त्या बीन्स. सो मस्तच आहे. मला हे ट्राय करायचंय, कोबीचा झुणका. हे मी खूप ऐकलं नव्हतं कधी, पण खूप इंटरेस्टिंग वाटतं हे. ह्याच्यात थोडी मेथी पण आहे आणि हा सुक्का असं इकडे लागतो ना, असं खाली जाताना असं त्रास देतो, तसा झुणका नाही आहे. मस्त मॉइस्ट झुणका आहे. दॅट डझंट मीन का तो शिजलेला नाही, प्रॉपर ते चण्याचं पीठ मस्त शिजून कोबीचा फ्लेवर येतोय, कांद्याचा फ्लेवर. झुणका भाकर मस्त कॉम्बिनेशन आहे. मला हे ट्राय करायचं आता. मी तुम्हाला बोललेली ना, तिसऱ्यांना सुकवून जे बटाट्यासोबत त्याचं असं लिप्तसं हे भाजी केलेली आहे. सो हा गर, कांद्याचा एक पीस आलाय आणि हा गर आहे त्याचा. आंबटपणा येतोय, मस्त मसाला, गरम मसाला आहे ह्याच्यात खूपसा, कांदा आणि थोडंसं वाटण आहे. आणि ते जे सुकवलेलं आहे ना तिसऱ्या, जसं ड्राईड फिश सुकटीसारखं काही त्याची चव नाही येत आहे. उलट त्याचा टेस्ट अजून एनहान्स झालेली अशी बोलू शकते मी. कॉन्सन्ट्रेटेड फ्लेवर आहे, पण मस्त गोष्ट आहे ही, मला खूप आवडली. आता येतो आपण ह्या कापांवर.
मी पहिल्यांदा ट्राय करते. खूप इंटरेस्टिंग आहे हे, खूप. हे कसं वाटतं माहिती आहे, साऊथमध्ये एक ते फळ मिळतं, बनाना फ्रूट म्हणून, तसं वाटतं हे, पण छान आहे एकदम. मस्त असं मीठी, आतनं सॉफ्ट आणि वरनं मस्तपैकी ते कापांचा मसाला असतो ना, रव्यात तांदळाच्या पिठात बुडवून फ्राय केलेलं, मस्त आहे. आणि सर्वात शेवटी माझी फेवरेट कोलंबी. कोलंबी कधीही खाऊ शकते मी, ती पण तळलेली असेल तर म्हणजे विसरूनच जा. बस आता माझं जेवण सुरू झालेलं आहे, त्यापर्यंत तुम्ही जाऊन बाकीची प्रॉपर्टी एक्सप्लोर करा. मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटते. House in Perry, no gables and eaves, 4,000 square feet just to fill up things I don't need. I know to some it makes no sense, but I'm not living just to pay my debts. I've got nothing against that white picket fence or those big American trees. On we go down the endless road. गुड मॉर्निंग. आज आमची सकाळ खूप सुंदर झालेली आहे ह्या माचली फार्म स्टे मध्ये, जिकडे आम्ही कालपासून आहोत. आणि मस्त पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत आपल्याला गावी पहिलं माहिती आहे, असं पाणी गरम करायचे सकाळच, लाकडं जाळून त्याचा जो एक मस्त असा सुगंध दरवळायचा सगळ्या वाडीभर, त्याच ओढ्यापाशी बसून मी गरमागरम माझा चहा एन्जॉय करते. आणि माझा ब्रेकफास्ट पण आलेला आहे. आम्ही आज इकडनं निघणार आहोत, बट बिफोर वी लीव आमच्याकडे एक स्पेशल ब्रेकफास्ट आहे, जे आम्ही काल त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे, अँड दे हॅपीली ऑब्लाइज टू दॅट. आणि त्यांनी आमची रिक्वेस्ट पूर्ण केलेली आहे. ह्याला बोलतात शिरवळ. हे बेसिकली तांदळाच्या पिठाच्या शेव्या असतात, ज्या स्टीम्ड असतात, आणि त्याला आपण खातो ह्या नारळाच्या दुधासोबत. नारळाचं दूध जे गूळ टाकून गोड केलेलं असतं. सो ते खूप चांगलं कॉम्बिनेशन असतं. आणि त्याचसोबत आहेत आपल्याकडे बटाटी पोहे, फ्रूट्स पण आहेत आणि चहा. मला एक गोष्ट कारण तुम्हाला सांगायची होती, म्हणजे आपण बोलतो ते फार्म टू टेबल, ऑर्गॅनिक, सगळं असं मातीच्या भांड्यातलं वगैरे, ते तर आहेच इकडे. पण ह्यांचे जे डिनरवेअर आहे, म्हणजे आपण हॉटेल्समध्ये जातो, रिसॉर्ट्समध्ये जातो, तिकडे काचेचं असतं, मेटलचे प्लेट्स असतात. पण ह्यांचे प्लेट्स जे आहेत ना, प्लेट्स बोला, वाट्या बोला, आय थिंक इकडे अजून एक असं हे आहे, त्याच्यात शिरवळ खायला दिलं आहे. हे जे सगळं आहे ना, हे सुपारीच्या झाडाचं आहे. म्हणजे दिस इज मेड आउट ऑफ सुपारीच्या झाडांचं आहे. त्याचा जो बाक असतो ना, त्याच्या सालीपासून हे बनलेलं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहेत. ऑफकोर्स त्यांचं कप्स वगैरे तर आपण त्याचे नाही ठेवू शकत, सो ते तर मातीचेच आहेत. आणि ह्यांचं जे सर्व्हिसवेअर आहे, हे जे त्यांचे चमचे आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे आहे ना, हे नारळाच्या करवंटीचं बनवलेलं आहे आणि त्याला एक मस्त छोटीशी काठी लावलेली आहे. हे काय, आय थिंक हे पण तुम्हाला इकडे तर नारळाची करवंटी दिसत पण असेल. मला सांगितलं गेलं आहे का हे जे इकडे चमचे किंवा काही बाकीच्या गोष्टी पण बनवल्या गेल्या आहेत, ह्या इकडे ह्या प्रॉपर्टीवरच बनवल्या गेल्या आहेत. सो त्यांनी इकडचे जे रिसोर्सेस आहेत त्यांनाच वापरून खूप सुंदर उपयोग केला आहे त्याचा, आणि ते आपल्याला दिसतंच आहे. म्हणजे खूप सुंदर उपयोग केला आहे त्याचा. सो मी आता माझा ब्रेकफास्ट एन्जॉय करते. तुम्हाला मी दाखवलेलंच आहे का माझ्याकडे काय काय आहे. आज मस्त बटाटी पोहे आहेत, शिरवळ आहे, फ्रूट्स आहेत आणि चहा आहे. सो मी माझा नाश्ता एन्जॉय करते. हे मी एक शिरवळ घेतलेला आहे माझ्या नॅचरल प्लेटमध्ये, आणि त्यावर ना हे मी सुंदरसं
नारळाचं दूध आणि आता मी हे ट्राय करणार आहे. म्हणजे ना मला खूप एक्साइटमेंट आहे ह्या डिशची. सो मी स्पेशल रिक्वेस्ट केलेली इकडच्या ओनर्सना आणि त्यांनी खूप खूप नम्रपणे ती एक्सेप्ट केली. सो माय फर्स्ट बाईट. शब्द नाही आहेत माझ्याकडे, काय बोलू मी. म्हणजे माझ्या एक्सप्रेशनवरनच तुम्हाला कळलं असेल का मी किती एन्जॉय करते ते. म्हणजे फ्लेवर्स असे वेगवेगळे आहेत, प्लस त्याच्यात ती अशी तांदळाच्या पिठाचं जे शेव आहे जी उकडून केलेली असते. तुम्ही फक्त माझ्या एक्सप्रेशन्सवरनं समजून जा, मला खरंच शब्द नाही आहेत. म्हणजे आय एम फॉलिंग शॉर्ट ऑफ वर्ड्स असं बोलू शकते. आता मी माझी दुसरी ब्रेकफास्टची फेवरेट डिश जी आहे, जी सगळ्यांच्याच घरात बनते, पोहे, बटाटे पोहे थोडेसे शेंगदाण्यांसोबत, ते खाणार आहे. मस्त इकडे ह्या अर्धनवेअरमध्ये त्यांनी दिलेले आहेत, गरमागरम मॉइस्ट असे एकदम फुललेले पोहे. बस दिस मस्ट. आणि त्याच्यावर छानसं असं लिंबू. तृप्त झालं मन. मस्त शिरवळ आणि पोहे. आय एम सॉर्टेड फॉर द डे. आजचा दिवस माझा ह्याच्यावरच निघून जाईल. सो तुम्हाला आमचं जर हे माछली फार्म स्टेचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. मला खूप आनंद होतो, तुम्ही लोक इतकं प्रेम देताय, आमचे व्हिडिओ बघताय. पण ते आनंद थोडा जास्ती वाढेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर. आम्हाला सबस्क्रिप्शन्सची गरज आहे. इतकं सुंदर जागा तुम्हाला तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर केलीच पाहिजे, कारण का हे नेचरच्या कुशीत बसलेलं खूप सुंदर माछली फार्म स्टेज जे आहे ते सगळ्यांनीच एन्जॉय केलं पाहिजे असं मला वाटतं. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा, कारण का ह्याचा पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी प्लॅन केल्यात आम्ही. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओत. बाय टिल देन. आता मी एन्जॉय करते.